देवा पांडुरंगा रे रे रे. आलास होय. हा का काय अरे तुझ्या बरोबरच्या पोरांना बघितलं फार जीव जळतोय माझा. आता काय झालं? पण तुझी तर अक्कल कुठं घाण पडली काय माहिती. एक काम तुला धड होत नाही. अगं पण झालं काय? काय झालं हा? अरे तुला म्हणले ना त्या मामाच्या पोरीचं जरा बघ ना, माग लागतीच्या गोडी गोडीने बोलतीला, लग्नासाठी करता यार. अगं ते शहरात वाढलेली पोरगी हा शिकायला शहरात गेल्या होती, गावाकडच्या पोराबर लग्न करणार आहे का? हे तुझं असं म्हणजे तू प्रयत्नच करू नको, आधीच नकाराचा पाडापाड. अगं तसं नसतंय बाई. हं. हा मामाने लाडाने वाढून तिला शिकायला पुण्याला पाठवली. आता ती गावात आली लगे लग्न कसं काय? ती कशी काय हा म्हणन? अरे प्रेमात पडल्यावर पोरी कुणासंग बी लग्न करतात. आणि तू काय लांबचा वय तिच्या आत्याचं पोरगे का करणार नाही? अगं मायात प्रेमात पडाय माया का काय? हा तोंड आहे की तुला, गोडी गोडीने बोल जरा. तिच्या मिठीमध्ये म्हणजे असं झाड्यात अडकू की तिला, झाड्यात अडकू. तू माझीच आई आहे ना? नाही बावळट. जाळ्यात अडकव म्हणते यार काय? तुझ्या मामाकडे एवढी इस्टेट आहे, हं. पण तुझी ती मामी हा, अरे एवढी कवडी सुद्धा तिने माझ्या हाती लागू दिली नाही. हा? तर माझं म्हणणं आहे तू जरा त्याच्या पोरीला अडकलं का, त्याला पोरं नाहीत, एकीचं तर लग्न झाले. हा आपल्या घरी आले म्हणजे हे बघे आपलं असं घरी पैसा पाणी अडका सगळं भेटत. वाटलंच तर म्हण मग आम्हाला मी घर जावई राहतो. होऊस तर तिला म्हण तसं. जर तिने काय आडकाठी घातली तर तिला म्हण, तू म्हणन तसं, तेवढं काम करून टाक. मग तू म्हणते ते बरोबर आहे आई. तसंही एकीचं तर लग्न झालंय, तिचं बरं आहे. हिच्यावर लग्न केलं की सगळं आपलं आपलं. बरं आहे. मग मी तेच सांगते तुला. पण आई, पण तिला लग्नाला तयार करू कसं ग? आता तुझं नका ते पण मीच सांगू तुला. तसं नाही ग, आमचे थोबाडच काय, आमच्या कोण बघायचं? त्या गोऱ्या पोरी हा चायला काय तर डोकं लावलं पाहिजे. मी प्रयत्न करतो, पण आणणार तर तिलाच करतो काय तरी करतो. येस बघ. हो हो चल बाबा. जेवाय काय केलंय? हाय चल देते तुला. झालं ना आता शिक्षण, का अजून शिकायचंय पुढं? नाही झालं आता. आता फक्त आई वडिलांना सांभाळायचं बस. आता इकडंच राहणार ना, कुठं नाही जाणार ना आता? नाही कुठं कशाला जाईन, मी इथंच राहीन. आता कसं मनातलं बोललीस. बरं, आता माझं लग्न तर झालंय, तू पण लग्नाचा विचार कर ना आता. मी आणि लग्न? हा, मी लग्नाचा ह्या अवस्थेमध्ये कसा विचार करू शकते? कसली अवस्था? ताई खरं तर नाही का, मला तुला आधी सांगायचं होतं, पण कसं सांगू मला समजतच नव्हतं. काय अगं, काय झालंय काय? अगं मी जेव्हा शहरात गेले होते का शिक्षणासाठी, तेव्हा माझं एका मुलावर प्रेम होतं आणि त्याचंही माझ्यावर प्रेम होतं. अगं पण त्याने मला फसवलं ग. माझं फक्त यूज केलं आणि मला सोडून दिलं. आणि त्याचंच बाळ माझ्या पोटात वाढतंय. काय? तूच सांग कोण करणार माझ्याशी लग्न या अवस्थेमध्ये? अगं तुला कळलं कसं नाही, पण अशी कशी वागू शकतीस तू? मी पूर्ण प्रेमात होते ग त्याच्या, म्हणून. आणि तो म्हटला तुझा माझा विश्वास नाही का, म्हणून मी सगळ्या गोष्टी दिल्या ग. कोणत्या गोष्टीचा विचार नाही केला. अगं पण हे काय बोलू तुला मी? तुला कळलं कसं नाही? डोकं नाही चाललं का तुझं? ही गोष्ट लग्नानंतरच्या गोष्टी तू आधीच कशा करून बसलीस? चुकलं माझं. आता तूच सांग कोण करणार माझ्याशी लग्न? कोण करणार? मी करणार. मला अरे. माहित नाही, पण मला आता बोलायचंय. मी आता तुझ्याकडे येत होतो. काय तुला काय बोलायचंय? अगं माझं हिचं पहिल्यापासून प्रेम आहे, पण मी मानसीला किती बोललोच नाही. आता तूच बघ ना,
ही शहरात शिकलेली, मी गावाकडं असा, आणि मामाला बोलायची हिंमत बी झाली नाही. मग सख्या मामाची पोरगी आहे, पण म्हणलं तिला परत राग येईन म्हणून मी कधी बोललो नाही. पण मानसी, माझं खरंच तुझ्या मनापासून प्रेम आहे बघ. अगं माझी आई तर अशी वाट लावून बघितली की माझी ती सून येईन, माझी सून येईन. मी तुझ्या संग लग्न करायला तयार आहे खरंच. घे ऐक. आणि तू नितीन, हां, पण कशाला ठेवत आता? फक्त तिला विचार, ती कराल का माझ्या संग लग्न, बाकी मी सगळं सांभाळन. फक्त तिचा होकार पाहिजे. अरे नितीन, तुला नाही माहित काय झालंय. काय होऊ दे ना यार, तुम्ही मला समजूनच घेत नाही. प्रेम करणं बी चुकीचं आहे. हा? म्हणजे मी मनातली गोष्ट नाही बोलू शकत का तिला? माझं प्रेम आहे म्हणून म्हटलं ना मला लग्न करायचं. बरं हे बघ, तू वचन दे लग्न झाल्यानंतर तू तिला कसल्याही विषयावर बोलणार नाहीस. नाही, मी शपथ सांगतो. मी ना हिला वचन देतो, काही असू दे मी हिच्या संग लग्न करीन आणि हिला कोणत्याच गोष्टीतून त्रास नाही देणार. नक्की? हा शब्द आहे माझा. आत्ता शब्द दिलाय तो, नंतर मोडू नकोस. पण नाही, फक्त ती एकदा म्हणू दे की मी लग्न करायला तयार आहे. तिला करावंच लागेल आता. मी तयार आहे, मी करेल लग्न तुमच्याशी. तू माझ्याशी लग्न करशील? तू खरंच माझ्या संग लग्न करणार? मी येतो. आप्पांना काय सांगायचं ते मी बघते. हा, नाही मामा हाच म्हणणार मला. शेवटी मामाचा एक बाप आहे. मी आलोच. काय गोंधळ घालून बसलीस ना आता तू. चुकलं दीदी. आता कसं निस्तरायचं ना, माझं पण डोकं चालत नाही. चल तू. नाच टाकण टाकण, ए नाच. आई अरे मुडद्या, काय झालं नाही दिन एकटोला नाचायला. पहिलं नाच, मग बाबा लगी ढांचांग ढांचांग नाच 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 नाच. अरे माझे गुडघ्या दुखतात. दुखतील आता, गुडघं दुखन डोकं दुखे. तो आपण आता लग्न करणार आहे. लग्न करणार आहे, पण एक सांगते, हा, घरात जर सून येईल तर फक्त माझ्या भावाची लेक, दुसरी नाही. काही करा, हा शेवटी वाड्याचं पाणी वाड्यालाच जाणार. अरे मी पण तुला शब्द देतो, ह्या घरात या दाराची येणार ती तुझ्या भावाचीच पोरगी येणार. हा, या पट्ट्याने तिला पटवली. खरं का काय? मग आता माझे गुडघे दुखतात, कमर दुखते. गप तुझं. हा, आता कंबर दुकान गुडघ्या दुकान सून येणार म्हणलं आता नाटकं म्हणणार ना सगळी. हे बघ मी आताच सांगतोय, तिच्या घरात आली तिला काम सांगायचं नाही. हा, आतापासूनच. मग माझं काय? बाई ठेवू का मला? हा, एकदा मामाचं पैसा आले ना देऊ पगार, तो पण तिला जपून घे. काय हे बघ, लग्न मोठं करायचं नाही ते म्हणले. असं ना? हा, चालतंय की. ते म्हणले 2-4 लोकात लग्न करू. नाही मी काय म्हणतो, गपचूप जातो आणि तिला घरीच घेऊन येतो. ए, मामा काय म्हणून मग? तुला मामाचा पैसा पाहिजे का मामा पाहिजे? मला काय करायचंय, कसं बी कर लग्न, पण घेऊन ये तिला. मग संपला विषय. तू तुझ्या भावाचा पैशाचं बघ, मी त्याच्या पुढे घेऊन येतो. हा, पण एक लक्षात ठेव, पैसा सगळा माझ्या अकाउंटला राहील. अगं मानसी, अगं काय झालं? हा, अगं पित्त झालं का काय तुला? हा, काय होतंय? दवाखान्यात जायचं? हा, उलटी होती. झोप नाही झाली का तुझी? मळमळासारखं होतं. झोप नसन झाली तुझी. अहो सासूबाई, कसं समजत नाही तुम्हाला? मला ना चिंच, बोरं, लोणचं काय काय खावं वाटतंय खरंच. खरं का काय? म्हणजे खरं? हा. म्हणजे तू पोटशी आहे, म्हणजे मी आजी होणार. हो, तुम्ही आजी होणार. मी आजी होणार, तू आई होणार. हा, आणि माझा लेक बाबा होणार. ते कसलं? आ? म्हणजे बाबा होणार ते. हा, बाबा होणार. बाबा. तू त्याला सांगितलंस का? नाही सांगितलं अजून. त्याला सांगितलं नाही? अहं.
जाऊ दे, तू सांगू नको, मीच त्याला सांगते. हा सरप्राईज मी त्याला देते, तू नको देऊ. जा तू घरी, मी चालते त्याच्याकडे. तिथं, हा एवढी आनंदाची बातमी इकडे. अरे मानसीला दिवस गेलेत, मानसी? मला लय लवकर आजी बनवलं तू. मी लयच आनंदात आहे. कोणत्या मावशीला दिवस गेले? मानसी पोटशी आहे, मानसी पोटशी आहे. ऍडमिट आलं काय का तुला? आता मी तिच्या कुणाच आले, तिने सांगितलंय मला. काय सांगितलं तिने? पोटशी आहे. मानसी पोटशी. अगं आई, लग्न होऊन झाल्यात 15 दिवस. या 15 दिवसात देव करायला तुझे 10 दिवस गेले. हा, आणि मी कधी गेलो तिच्याजवळ? आमचं तसं काय झालंच नाही. काय? आणि हिच्या देव करायला 10 दिवस गेले. देव झाला आणि ती घरी गेली. घरी गेली आणि ती आली. मला तर वेळ भेटलाच नाही तिला भेटायला. मग दिवस गेलं कसं काय? अरे पण ती पोटशी आहे. घे बंगला, घे गाडी. अरे ऐक की, हे पोरा, काय बाई एवढी आनंदाची गोष्ट, ह्याच्या डोक्यामध्ये काय चालले काय माहिती. मानसी कुठे गेली? मानसी काय हो? इकडे तू. काय झालं? काय झालं? काय व्हायचं राहिले? काय व्हायचं राहिले? काय बोलताय तुम्ही असं? काय म्हणजे मी काय बोलतो तुला कळत नाही? हा, कळत नाही का तुला? हा, आई इकडे तू, इकडे. काय झालं बाई, तुला माहित नाही का? अरे काय झाले मला काय कळानाच. काय म्हणते तू मला? का मला काय म्हणते तू? हिला दिवस गेले. दिवस गेले. हिला दिवस गेलेत का? अरे मग- त्याला लग्नाला झालेत 15 दिवस. हा, 15 दिवसात 10 दिवस तू देव केला. तुला अक्कल नाही का थोडीफार? पाहिजे होती तिच्या बापाकडे राहिली. आम्ही एकत्र कधी आलो? आधी काही नाही. आणि मग कसं काय दिवस गेला तिला? अरे मग लग्नाच्या आधी तुम्ही भेटला असताना. तिच्या बापाने कधी भेटलो हिला लग्नाच्या आधी मी? हा, शेताच्या बाहेर जाऊन दिलं का तुम्हाला कधी? म्हणजे हे पोर माझं नाहीये. हा, म्हणजे दुसऱ्याचा पाप माझ्या माथ्यावर टाकते का वय? मी बाहेर शान खाणार आणि आमचं तोंड फासणार. देवा, असं का बोलताय तुम्ही? मग कच्चा बोललो मी? वाटोळ केलं मग आयुष्याचं वाटोळ. हा, लोक थुकतील की आमच्या अरे तोंडावर. थुकतील नाही. आता ते बोलता पण यायचं नाही मला. अगं आता तुला तसं वाटतं, तसं काहीच नाहीये. म्हणजे काय? मग आम्ही काय पोर खेळे? कधी आलो का आपण एकत्र? कधी एकत्र आलो आपण? आपण आपण मी काही येडा वाटलं का तुला? मामाची पोरगी मग काय डोक्या बसते का माझ्या? तरी म्हंटल आई मी, तरी म्हंटल रानातला बंगला जावायला, 50 गाया जावायला का दिल्या, ट्रॅक्टर जावायला का दिला. आता मला कळलं 3 एकर का नाव केले घाई घाई. माझं तोंड बंद करायला. हिने तोंड काळा केलंय, तुझं तोंड बंद करायचं. हा, घे ना, तुला लागत होता ना बंगला गाडी, घे. मला काय माहिती असं तोंड काळ करून आपल्या घरात येईल म्हणून. मला बाकी माहित नाही. सोड चिठ्ठी द्यायची मला, माझ्या दारातून निघायचं. अहो, असं नको बोलू. ए बाई, मी का देऊ तुम्हाला सोडून? सोडे, माझ्या हात नका लाव तू. निघ माझ्या दारातून. आता तू सांग ना ग. हा म्हणजे तू कुठं तरी शेण खाऊन येईन आणि इथं बघ आमच्या इथं भारीच बाई तुझं वागणं. चांगली समज ती म्हणलं बाई शिकून आली शहरात, प्रेम करावं तुझ्यावर. त्याच्या लायकीचे पण नाही तू. हा, तोंड काळ केलं बाहेर माझ्या नावाने शान टाकते वय. काय ऐकायचं? दुसऱ्याचा बाप मी नाही सांभाळू शकत. निघ माझ्या दारात राहू नको तू. दुसऱ्याचं पोर मी सांभाळायचं काय? दुसऱ्यांचं हा? पाप आले आमच्या दारात घेऊन. तोंड बाहेर काळ करशील मी सांभाळायचं तुला. अजून माझ्या दारात यायचं नाही. दीदी तू सांग ना, समजावून. काय सांगणार आहे ती समजून? आत्या तुम्ही थांबा. नितीन, तुला मी आधीच बोलले होते लग्नाच्या आधी, काय? नंतर तक्रार चालणार नाही. कसली तक्रार? ही तक्रार असते का? हा? म्हणजे तुला ती- सांगितलं त्यांनी? मला कुठं काय सांगितलं मला तू? तुला मी सांगत होते, तू ऐकलंस? आठव, नीट आठव तू. तू वचन दे, लग्न झाल्यानंतर तू तिला कसल्याही विषयावर बोलणार नाहीस. नाही, मी शपथ सांगतो. मी ना हिला वचन देतो, काही असू दे मी हिच्या संग लग्न करीन आणि लोक कोणत्याच गोष्टीतून त्रास नाही देणार. नक्की? हा, शब्द आहे माझा. आत्ता शब्द दिलाय, तो हा. नंतर मोडू नकोस. पण नाही, फक्त ती एकदा म्हणू दे की मी लग्न करायला तयार आहे. तिला करावंच लागेल आता. मी तयार आहे. मी करेल लग्न तुमच्याशी. तू माझ्याशी लग्न करशील? अच्छा, म्हणजे त्या दिवशी ह्याच्यामुळे ती म्हणली वय माझ्या सगळं कोण लग्न करणार? अरे मी भोबळा झालो हिच्या नादात. तू वाटोळ केलंय माझं. हा, त्या दिवशी ही जा ऐकलं असतं तर मी लग्नच केलं नसतं. पण मला नांदवायची नाही तिला.
हे तुझं ते बंगला बिंगला घेऊन जा बाई, आपल्याला नको ते. असं नको बोलू ना हो. मग कसं बोललं? थांब तू. हे बघ नितीन, तेव्हा तर म्हणत होतास माझं हिच्यावर प्रेम आहे, माझं हिच्यावर प्रेम आहे. आता कुठं गेलं तुझं प्रेम? अगं हाय होतं, आता नाही. अगं प्रेम वेगळं आणि इज्जत वेगळी. लोकात काही नावं ठेवतील लोक आम्हाला, म्हणजे पाप दुसऱ्याचं नाव याचं. तुम्ही पण ऐका, बारीक किती आणि ह्या वयात चुका होतच असतात. तुम्हाला पण माहिती आहे, म्हणून तिला आपण टाकून द्यायची का? अरे बारीक आहे म्हणजे काय माती खायची का माणसानी? माणसाला कळत नाही का? अरे माणूस प्रेम करतो म्हणजे काय, विश्वास ठेवतो माणसावर. मला एकच ठीक आहे ना, नाही त्या दिवशी सांगितलं तुम्ही, मग दुसऱ्या दिवशी तरी सांगायचं ना मला असं असं. पर कळेवाल्यावर सांगितले. हे बघ नितीन, मला एवढंच कळतंय, तू जर तिच्यावर प्रेम करत असशील ना तर तिला ठेव, आणि तिच्या शरीरावर जर प्रेम करत असशील ना तर हाकलून दे तिला. अगं आपण हे पहिलं विश्वासात घेऊन सांगायचं होतं की आम्हाला. मला एवढं कळतंय, तुझं जर तिच्यावर खरं प्रेम असेल तर तिला थांबव, आणि जर तिच्या शरीरावर प्रेम असेल तर तिला काढून दे. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मान्य नसतील ना, तर मी माझं मूल पाडायला तयार आहे. काय बोललीस? थोबाडच फोडून बघ तुझं. अगं तुमच्या दोघांच्या चुकामध्ये त्या निष्पाप बाळाचा काय दोष आहे? हा, चुका तुम्ही करायचं आणि त्यांनी भोगायचं का? हा? झाली तिच्याकडून चूक. शेवटी ती मामाची पोरगी, तिच्या चुका आपणच पदरात घ्यावं लागेल. हो मानसी, राग कोणाला येणार नाही. माझं आहे प्रेम, हे आपण खेड्याकडचा माणूस आहे बघा. आपण इज्जतीला लय जपणारा माणूस आहे. पण शेवटी मामाची इज्जत ती माझी इज्जत. आता मामाची इज्जत माझ्या घरात आली म्हणजे मला ती जपणं गरजेचं आहे. माझं तुझ्यावर प्रेम, पण प्रत्येक गोष्टी सांगत झाल्या, लपून नंतर लय भांडणं होतं. मी सांभाळायला तयारी केली, फक्त माझ्यापासून कोणती गोष्ट नाही लपवायची. कधीच नाही लपवणार. अगं नको रडू. खरंच चुकलं माझं. हे, यापुढे ना अशी चूक कधीच होणार नाही, आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगूनच करेन. सांग, सांग. असं असताना रडायचं नसतं, बाळाचं नाही. आता आनंदी राहायचं. हा, रडायचं नाही. शांत हो बरं. चला मी जातो. कुठं? चिंचा बोर आणावं लागेल आता मला. चला आता चहा करा, मी आलो चिंचा घेऊन.